ठीक आहे, बरोबर. ते लक्ष द्या. आपण आपलं सेशन चालू करूया. सेशन स्टार्ट करत असताना जर बघितलं तर ऍक्च्युली आपण 12th मध्ये आलेलो आहे. 12th मध्ये आपण काय बघितलं, थोडंसं सुरुवातीला आपण बेसिक गोष्टी लर्न केलेल्या आहेत. ठीक आहे. आता बेसिक मॅथमॅटिक्स बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आज आपल्याला मॅथ्सचा पार्ट 1 चॅप्टर आहे तुमचा मॅथमॅटिकल लॉजिक, हा आपल्याला स्टार्ट करायचा आहे. आता जर चॅप्टरचं नाव जर बघितलं तर चॅप्टरच्या नावामध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. मॅथमॅटिकल लॉजिक बोलतोय. आणि त्याचबरोबर आपण मॅथ्स का लर्न करायचं हे सुद्धा डिस्कस केलेलं होतं. कारण तुमचे जे लॉजिकल पॉवर्स आहेत त्याला ते ऍक्टिव्हेट करण्याचं काम तुमचा कोणता सब्जेक्ट करणार आहे, तर मॅथ्सच करणार आहे. बरोबर आहे. आणि मॅथमॅटिकल लॉजिक हा जो पर्टिक्युलर चॅप्टर आहे ना, हा तुमचा चॅप्टर मेनली थेरॉटिकल चॅप्टर आहे. म्हणजे खूप थेरी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे, भरपूर घ्यावं पण लागणार आहे. आणि त्याचबरोबर लिहिताना म्हणजे विषय काय आहे की आपण ऍक्च्युली मॅथ लर्न करतोय का इंग्लिश लर्न करतोय, हा सुद्धा तुम्हाला कधीतरी एखादा तो पॉईंट पुढे येणार आहे. ठीक आहे. आता चॅप्टरचा जो पहिला पॉईंट आहे तो तुम्हाला सांगितलाय की वी स्टार्ट विथ अ सेंटेन्स. आपल्याला काय चालू करायचं आहे, वी स्टार्ट विथ अ सेंटेन्स. जर आपण थोडंसं इंग्लिश लँग्वेज बाबत बघितलं तर इंग्लिशमध्ये तुमच्याकडे किती अल्फाबेटिकल लेटर्स आहेत, बोला 26 आहे. बरोबर आहे. तर 26 अल्फाबेटिक लेटर्स ज्यावेळेला समजा थोडे थोडेसे लेटर्स आपण एकत्र घेतले, तर ज्या वेळेला लेटर्स एकत्र येतात तर त्यावेळेला काय तयार होतं, वर्ड तयार होतो. काय तयार होतो, वर्ड तयार होतो. आणि तसेच ते जर वर्ड जे मिनिंगफुल वर्ड जर आपण एकत्र केले तर त्या ठिकाणी तुमचं काय तयार होणार आहे, तर सेंटेन्स तयार होणार आहे. बरोबर आहे. आता रेग्युलर लाईफ मध्ये आपण वेगवेगळे सेंटेन्सेस बघतोय. म्हणजे रेग्युलर मध्ये आपण इव्हन दो की कम्युनिकेशन जर आपल्याला करायचं असेल, म्हणजे एकमेकांसंग आपल्याला संवाद साधायचा असेल किंवा बोलायचं असेल, तर आपल्याला साहजिक गोष्ट आहे की सेंटेन्स हे लागणारच आहे. मग त्याचा मॅथ्स मध्ये काय विषय आहे, तर समजून घ्या की पहिल्यांदा आपल्याला इंग्लिशमध्ये कळलं पाहिजे की बेसिकली इंग्लिशमध्ये तुमच्याकडं 4 डिफरंट टाईपचे सेंटेन्स आहेत. किती टाईपचे सेंटेन्स आहेत आपल्याकडे, 4 डिफरंट टाईपचे सेंटेन्स आहेत. त्याच्यामध्ये जर पहिलं बघितलं तर पहिलं आहे तुमचं तर डिक्लेरेटिव्ह, ऑल्सो कॉल्ड ॲज द असर्टिव्ह सेंटेन्स. सेकंड आहे तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. थर्ड आहे तुमचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आणि शेवटचं चौथं आहे तुमचं इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. कळतंय. आता हे जर पहिल्यांदा प्रत्येकाचं आपण काय करायचं, तर डिटेलला पहिल्यांदा मिनिंग समजून घ्या. कारण जर मिनिंग समजलं, समजून घ्या अखंड चॅप्टर आहे ना ह्याच्यावर डिपेंड आहे. ध्यानात ठेवा, अखंड चॅप्टर ह्या वर्डवरती डिपेंड आहे. हे जर ह्या ठिकाणी क्लिअर झालं तर पुढे तुम्हाला गोष्टी इझिली समजायला बरं पडणार आहे. ठीक आहे. आता मला गोष्टी कळली की सेंटेन्स कोणाला पण बोलतात. म्हणजे तुम्ही जे पण काही वर्ड जोडून तयार करता त्याला आपण सिम्पली काय बोलतोय, सेंटेन्स बोलतोय. परंतु मॅथ्स मध्ये हे सेंटेन्स वापरायचं नाही. मॅथ्स मध्ये त्या सेंटेन्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं, तुम्हाला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचंय. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, स्टेटमेंट मध्ये. मग आता सर तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे आपल्याकडे 4 सेंटेन्सेस आहेत. बरोबर आहे. डिक्लेरेटिव्ह आहे, इम्पेरेटिव्ह आहे, तिसरं आहे तुमचं एक्सक्लामेटरी आहे, आणि चौथं कोणतं आहे तुमचं, तर इंटरोगेटिव्ह आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट जर म्हणला तर सर व्हॉट अबाउट द डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स कुणाला म्हणायचं असते. तर आपण डिक्लेरेटिव्हच्या बाबत जर विचार करायला गेलो की ज्याला आपण घोषणात्मक सेंटेन्स बोलतो किंवा घोषणात्मक वाक्य, की सिंपल मध्ये बोलायला एक सिंपल स्टेटमेंट किंवा सिंपल सेंटेन्स की जे परिपूर्ण मिनिंग तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण मिनिंग देणार आहे. तर त्या सेंटेन्सला आपण काय बोलायचं आहे, तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बोलायचं आहे. म्हणजे काय, एक्झाम्पल आपण बघणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे. तुम्ही फक्त वरचेवर समजून घ्या टाईप मध्ये काय काय येणार आहे. ठीक आहे. घोषणात्मक वाक्य त्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलणार आहे, तर डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स बोलणार आहे. ठीक आहे. सेकंड जो टाईप आहे तो कोणता आहे तुमचा, तर इम्पेरेटिव्ह आहे. कोणता आहे, इम्पेरेटिव्ह. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे सेंटेन्स होणार, तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गोष्टी बघायला मिळणार. ते म्हणजे तुमचे कमांड और रिक्वेस्ट. तर त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय दिसतं की कोणीतरी कमांड दिल्या किंवा त्या सेंटेन्स मध्ये मला काय दिसणार आहे, कुणाची तरी रिक्वेस्ट दिसणार आहे. ठीक आहे. तर त्या वेळेला त्या सेंटेन्सला आपण कोणामध्ये ढकलायचं आहे, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ढकलायचं आहे. कळलं. इम्पेरेटिव्ह मध्ये काय येणार, 2 गोष्टी कुठल्या येणार तुमच्या, तर एक म्हणजे पहिलं कमांड आणि दुसरी तुमची काय येणार आहे, तर रिक्वेस्ट येणार आहे. बरोबर आहे. आता तिसरं जर बघितलं तर तो आहे तुमचा एक्सक्लामेटरी. सांगायची काही गरज नाही, त्याला आपण मराठीमध्ये उद्गारवाचक वाक्य बोलतोय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्या पर्टिक्युलरली तुमच्या सेंटेन्स मध्ये काय यायला पाहिजे, इमोशन्स यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे, एक्साइटमेंट यायला पाहिजे. लय भारी झाली. आता कुणाला एकदा जाऊन सांगतो असं होतंय, जे सेंटेन्स मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतात तर त्या सेंटेन्सला आपण काय बोलणार आहे, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स बोलणार आहे. आणि सगळ्यात खतरनाक चौथं इंटरोगेटिव्ह. आता हे जर वाक्य तुम्हाला सांगायची गरज नाही, जस्ट पोलीस इंटोग्रेशन करते आपोआप उत्तर बाहेर पडतात. ठीक आहे. त्यामुळे पोलीस लक्षात ठेवा तरी पण पास होते. ठीक आहे. इंटरोगेटिव्ह मध्ये काय असलं की ज्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय मिळेल, फक्त क्वेश्चनच असणार आहे.
आता सर हे बेसिकली ठीक आहे हो, की 4 टाईपची सेंटेन्स आहेत. डिक्लेरेटिव्ह कळलं, ते तुमचं इम्पेरेटिव्ह मध्ये म्हणजे आम्हाला फक्त त्याच्यामध्ये मला कमांड दिसते किंवा त्याच्यामध्ये कोणतर मला रिक्वेस्ट करते त्याला आम्ही इम्पेरेटिव्ह म्हणतोय. एक्सक्लेमेटरी कसं ओळखणार की त्याच्यामध्ये मला काहीतरी आनंद दिसतोय, वाव व्हॉट अ प्लेस इज दॅट. दुसरं वाक्य मी सांगणार नाही, ठीक आहे. लाईक वाय तुमची जी असणार त्या सेंटेन्सला आपण काय बोलणार आहे तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस बोलणार आहे, ठीक आहे. जे तुमचं चौथं आहे, काल काय करत होतोस लाईक वाईज क्वेश्चन तुमचे जे असणार आहेत, बरोबर आहे. तर ते क्वेश्चन तुम्हाला कशामध्ये ढकलायचे आहे, त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये ढकलायची आहे. मग या ठिकाणी प्रश्न असा येतोय की प्रत्येक सेंटेन्सना आम्ही स्टेटमेंट म्हणायचं का. हा बघा, चॅप्टरचा बेस कुठे धरलाय समजून घ्या, की चॅप्टरचा बेस आहे मला स्टेटमेंट समजणं गरजेचं आहे. काय समजणं गरजेचं आहे हो, स्टेटमेंट समजणं गरजेचं आहे. तर जर स्टेटमेंट समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मुली तुम्हाला 4 ते 4 अरे देवा इकडे नाही काय नाही, ओके ठीक आहे, मग असू दे. हा, तर 4च्या 4 सेंटेन्सना तुम्हाला स्टेटमेंट म्हणता येत नाही. तर त्यासाठी आपण जर डेफिनेशन बघितली तर स्टेटमेंटची डेफिनेशन बघा तुम्हाला काय सांगितलं, की अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह म्हणजे घोषणात्मक वाक्य त्याला, किंवा अदरवाईज आपण त्याला काय बोलू शकतोय, असर्टिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू एक तर टी असली म्हणजे एक तर ट्रू असली पाहिजे किंवा फॉल्स असली पाहिजे, परंतु एकाच वेळेला ते दोन्ही असता कामा नाही. तेव्हा तसं काय कळणं झालंय, डोक्याच्या वरनं चाललंय, ठीक आहे. थोडंसं मी तुम्हाला पहिल्यांदा एक्झाम्पल कडे नेतो, हे जर थोडंसं नंतर बघू आपण, ठीक आहे. जर एक्झाम्पल जर तुम्ही बघितली बघा, त्या ठिकाणी काय म्हणलंय की फॉलोइंग सेंटेन्सेस आर अ स्टेटमेंट, ठीक आहे. पहिला जर समजून घ्या एक्झाम्पल बघा मी, तर पहिला आहे सन रायझेस इन द ईस्ट. मिनिंग काय, सूर्य पूर्वेला उगवतो, ठीक आहे. हे वाक्य परिपूर्ण आहे, मिनिंग तुम्हाला सगळं कळतंय बरं. ही रायझेस इन द वेस्ट, सॉरी ही रायझेस इन द ईस्ट. अरे कोण उगवतोय, हा अनुज उगवतोय का सूर्य उगवतोय काय माहित आम्हाला, बरोबर आहे का नाही. तर जे वाक्य परिपूर्ण आहे, समजून घ्या ह्याच्यामध्ये पण फरक आहे, की जे वाक्य परिपूर्ण आहे त्याला आपण काय बोलायचं आहे, घोषणात्मक वाक्य किंवा त्याला बोलायचं आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आणि ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स तुमचं काय असणार आहे तर स्टेटमेंट असणार आहे. सेकंड बघा, 3 इज अन ऑड नंबर. ऑड नंबर माहिती आहे तुम्हाला, ऑड म्हणजे विषम संख्या, इव्हन म्हणजे समसंख्या. बरं, 3 इज अन ऑड नंबर, वाक्य परिपूर्ण आहे. 3 ही विषम संख्या आहे, बरोबर. त्यामुळे ह्याला आपण काय बोलायचं, स्टेटमेंट बोलायचं. सर काहीतरी याच्यासारखं लिहिलंय आम्हाला शिकवायला 12 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 11 लिहिलंय. आता समजून घ्या हाच विषय आहे, परंतु हे तुम्हाला काय दाखवतं जर समजून घ्या, तर हे मिनिंगफुल कसं काय स्टेटमेंट म्हणतो, हे सेंटेन्स कसं करायचं, कारण हे वाक्य आहे का हो? नाही, हे वाक्य नाही आहे. तर ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी नंबर्स आहेत, नंबरच्या मध्ये एक मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. नंबरच्या मध्ये काय आहे का मॅथमॅटिकल ऑपरेशन, आणि त्याच्या पुढे एक इज इक्वल टू साइन आणि त्याच्या पुढे एक नंबर लिहिलाय. तर जसं तुम्ही इंग्लिशमध्ये सेंटेन्स बोलता तसं मॅथ्स मध्ये त्याला इक्वेशन बोलतात. मॅथ्स मध्ये त्याला काय बोलायचं आहे, इक्वेशन. एनीवन नो की इक्वेशन कोणाला बोलतात, सर सेंटेन्सच इक्वेशन बोलायचं, तुम्ही सांगितलंय आता आहे का नाही, असं नाही. इक्वेशनची डेफिनेशन काय बोला, ओके नाही, ऍक्च्युली त्याच्यामध्ये 2 डेफिनेशन लागले. बोला जे वाटतं ते बोल, फ्रीली बोला, काही विषय नाही. हा, इक्वेशन कोणाला बोलतात, हा बघा जसं इंग्लिशमध्ये सेंटेन्स आहे त्याच पद्धतीनं मॅथ्स मध्ये काय आहे ते इक्वेशन आहे, की जे परिपूर्ण मिनिंग तुम्हाला देणार आहे. बरं ते कसं देते हे पण मी क्लिअर करतो, काळजी करू नका, ठीक आहे. आता बघा जरा थोडंसं समजून घ्या, तुम्ही एखादं कोणतंही सेंटेन्स लिहिलं, पहिलं सेंटेन्स आहे बघा, सन रायझेस इन द ईस्ट. हे परिपूर्ण कशावर झालं, ज्यावेळेला तुम्ही इथं काय दिलाय शेवटला फुल स्टॉप दिलाय, काय दिला तुम्ही त्याला फुल स्टॉप. याचं मिनिंग काय, थांब तिथं संपलेलं आहे, कळतंय. तसं जर तुम्ही मॅथ्स मध्ये बघितलं, समजा समजा मी काय बोलतोय की 5+3 लिहिलं नसतं किंवा मी समजा x+8 लिहिलं, तर हे परिपूर्ण मिनिंग तुम्हाला देत नाहीये. तर हे जे निम असते की नाही त्यांना बोलतात एक्सप्रेशन्स बोलतात, त्यांना काय बोलतात एक्सप्रेशन्स बोलतात. आणि ह्या एक्सप्रेशनला जर जसं आपल्या इंग्लिशमध्ये तुमचा हा डॉट आहे तसं तुम्हाला मॅथ्स मध्ये त्या डॉटच्या ऐवजी काय द्यायचं, इज इक्वल टू द्यायचं आहे. मॅथ्स मध्ये तुम्हाला काय द्यायचं ते फक्त इज इक्वल टू द्यायचं. त्या ठिकाणी एखादा नंबर टाका, की समजा या ठिकाणी एखादा नंबर टाकला तर हे जे तुमचं परिपूर्ण एक स्टेटमेंट किंवा परिपूर्ण सेंटेन्स तयार होणार, ह्यालाच आपण बोलणार आहोत इक्वेशन. ह्याला आपण काय बोलणार आहे मॅथ्स मध्ये तर इक्वेशन. मग इक्वेशनची डेफिनेशन कशी करायची, एक्सप्रेशन हे काय आहे तुमचं एक्सप्रेशन विथ इक्वॅलिटी साइन.
काय बोलतात त्याला, एक्सप्रेशन विथ इक्वेलिटी. इक्वल टू साईनला काय म्हणतात, इक्वॅलिटी साईन. मग तुम्हाला एक फरक पडतो, सर एक्सप्रेशन म्हणजे काळजी करू नका, आपला बेस लय बार आहे, ठीक आहे. एक्सप्रेशन म्हणजे काय, क्वेश्चन आला अरे वीक नाही, तसं तुम्ही जातो पुढे, माझं काय नाही प्रश्न, ठीक आहे. आता एक्सप्रेशन म्हणजे काय समजून घ्या. अरे काय आहे, सगळं सिंपलच आहे. तुमचं सेंटेन्स कधी तयार झालं, वर्ड जोडले, आपण काय जोडले, वर्ड जोडले, बरोबर आहे. मग मॅथ्स मध्ये काय जोडायला, वर्ड आहेत का आपले, नंबर्स आहेत, बरोबर आहे. नंबरचं आपण कशाने जोडायचे त्या ठिकाणी, मॅथमॅटिकल ऑपरेशन जोडायचे. कशाने जोडायचे इथं, मॅथमॅटिकल ऑपरेशन. मॅथमॅटिकल ऑपरेशन बेसिकली आपल्याकडे किती आहेत, 4. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बरोबर आहे. हे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स विथ नंबर्स, विथ लेटर्स वापरू शकतोय. हे जर जोडून आणि विथ त्याच्यासमोर अजून काय पाहिजे, इक्वॅलिटी साईन पाहिजे. तर त्याच वेळेला ते मॅथ मधलं सेंटेन्स तयार होतं, त्यालाच आपण काय बोलणार आहोत, तर इक्वेशन बोलणार आहे. आणि म्हणून मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे समजा मी लिहिलं की 5+7 किंवा लाईक सेम याच्यासारखं टाकलं की 10 मायनस जरी एक्स्ट्रा टाकला तर ह्याला आपण सेंटेन्स म्हणायचं का, नाही, कारण हे अर्धवट आहे. काय हे सगळं अर्धवट आहे, त्यामुळे आपण सेंटेन्स म्हणू शकत नाही. मग आता तुम्ही सांगायचं याचं उत्तर काय पण असू दे, समजून घ्या मी काय बोलतो, परंतु ह्याला मी आता सेंटेन्स म्हणू शकतोय का, यस. त्याला मी स्टेटमेंट म्हणणार का, यस स्टेटमेंट का म्हणणार, कारण हे परिपूर्ण आहे, तुम्हाला पूर्ण मिनिंग देणार आहे. अहो सर इथे नंबर्स आहेत, मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर इक्वॅलिटी साईन पण आले. सो दॅट्स व्हाय इट इज अ स्टेटमेंट आहे. हे काय झालं तुमचं स्टेटमेंट. मॅथ्स मध्ये ओळखायचं कसं, ओळखलं का, ठीक आहे. परत 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर. पुढचं एक्झाम्पल कुठलं आहे तुमचं, 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर म्हणजे नाही, ओके. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे माहिती आहे, परफेक्ट स्क्वेअर कोणाला बोलतात, कोणाला बोलतात, हा अनुज भाऊ, नाव घ्यायला लावतो, नाव रेकॉर्डिंग होणार तुमची. मला तर त्याचं नाव आठवायला लागले म्हणून मी त्याचं नाव घ्यायला असं झाला विषय. ओके, हा दिव्या, बरोबर आहे. ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघतं, ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघतं म्हणजे काय, बघ हे रूट, समजा समजा रूट 4 टाकलं, त्याचा आन्सर येतोय का, किती येत आहे हो, 2 येत आहे. समजा रूट 9 टाकलं, किती येत आहे, 3 येत आहे. रूट 121 टाकलं, किती येत आहे, 11. तर ज्या नंबरचं स्क्वेअर निघतं, हे 4, 9, 121, त्यांना म्हणतात परफेक्ट स्क्वेअर म्हणतात. त्यांना काय बोलतात, परफेक्ट स्क्वेअर. कळतंय मी काय बोलतोय आता. मग परंतु जर मी इथलं जर बघितलं तर रूट 5 दिले तुम्हाला, अरे काय दिलंय, रूट 5चं स्क्वेअर निघतंय का, नाही निघत. माझं एक थेरम आहे, सांगतो कधीतरी भविष्य, आठवण झालं जरा ती मध्ये विसरलोय. काय करतो सगळं अभ्यास करत बसतो तो, थेरम तयार झाला, तुम्ही कुठल्याही नंबरचा स्क्वेअर काढू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण सिलेबस मध्ये नाही तर नाही म्हणायचं, निघतंय का हे, नाही निघत, बरोबर आहे. सो आता समजून घ्या विषय काय आहे, की 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे सेंटेन्स परिपूर्ण आहे. त्याचं व्हॅल्यू व्हॅल्यू बघू नका, ते चुकीचं आहे बरोबर आहे त्याचं मला आपला संबंध नाही. बरं असं म्हणलं तो परफेक्ट स्क्वेअर, अरे कोण, क्वेश्चन पुढे उभं राहिला तर त्याला सेंटेन्स म्हणायचं का, नाही. म्हणजे त्याला सेंटेन्स म्हणायचं खरं, त्याला परिपूर्ण सेंटेन्स म्हणू शकत नाहीये. छानपणे समजते का, नाहीये. तो सेंटेन्स म्हणजे सॉरी तो परफेक्ट स्क्वेअर आहे, छानपणे समजते कोण आहे, नाही. विचारा तुम्ही कोण आहे, बरोबर आहे. परंतु 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर, छानपणे सांगितलं 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर, पुढचं आर्मीच आहे माहिती का, ओके, बरोबर आहे का नाही, म्हणणार ते साहजिक गोष्ट आहे, ठीक आहे. तर ह्योच विषय आहे की दॅट्स व्हाय इट इज अगेन स्टेटमेंट. हे झालं तुमचं काय, स्टेटमेंट. इनचे चुकीचं आहे काय बरोबर आहे ते नंतरची गोष्ट, ठीक आहे. बरं, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. प्रत्येक ट्रायंगलला 3 साइड असतात. ट्रू आहे, असं ट्रायंगल आहे 4 साइडचा बघितलाय, नाही, बरोबर आहे. सो अगेन काय, हे झालं तुमचं स्टेटमेंट. पुढं आता बघा, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक्स मायनस 7 इज इक्वल टू 3, एवढं तुमचं सफिशियंट आहे मला. परंतु त्याच्या पुढे तुम्हाला पण दिलंय वेन एक्स इज इक्वल टू 10, म्हणजे पूर्ण मिनिंग चालू होते, त्याला पूर्ण मिनिंग येते. सो दॅट्स व्हाय इट इज अगेन स्टेटमेंट. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, स्टेटमेंट आहे. आता मजा बघा, बरं तुम्हाला सिंपल अजून एक क्लू सांगतो. ज्या सेंटेन्सेस मध्ये ह्यातलं तुम्हाला काय बघायला मिळत नाही, म्हणजे इम्प्लिटी सारखं कमांड रिक्वेस्ट बघायला मिळत नाही, इमोशनल एक्साइटमेंट बघायला मिळत नाही, क्वेश्चन बघायला मिळत नाही, बिंदास त्याला काय म्हणायचं तुम्ही, स्टेटमेंट. परंतु ते स्टेटमेंट प्रत्येकाला स्टेटमेंट असेलच असं नाहीये.
त्याच्यामध्ये पण अजून दोन टाईप आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा समजून घ्या की इथं काय म्हणलंय, फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट. पहिले एक वाक्य काय दिलंय, प्लीज गिव्ह मी युअर पेन. काय याच्यात आता लक्ष द्या, तर तुम्हाला पेपरला मांडायला लागते. हा, इथं आहे तुमचं प्लीज गिव्ह युअर पेन. ह्याच्यामध्ये मला काय दिसलं, रिक्वेस्ट दिसली. काय दिसली, रिक्वेस्ट. सो कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, इट इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. कोणता आहे तुमचं, हे तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. बरोबर आहे, नक्की का? ठीक आहे, पुढचं, व्हॉट इज युअर नेम. क्वेश्चन दिसतोय मला याच्यामध्ये. काय दिसतोय, क्वेश्चन. म्हणजे कोणत्या टाईपचं झालं, इंटेरोगेटिव्ह. बरोबर आहे, हे झालं तुमचं इंटरोगेटिव्ह. पुढं नेक्स्ट आहे, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. त्यातलं कुठलं वाटतंय, इमोशन आहे का एक्साइटमेंट आहे. राहू द्या, आपल्याला शिकायचं नाही, हे इंग्लिश वाल्याने बघून घेऊ. नसेल समजत सिम्पली काय टाकायचं, एक्सक्लामेटरी टाकायचं. काय टाकायचं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. बरोबर आहे, प्रोनाउन्सिएशन ना अवघड आहे नाही ती. ठीक आहे, पुढे सिट डाऊन. काय आहे, कमांड आहे, ऑप्शन आहे. परेड स्टार्ट काय सांगतो. हा, ते काय झाली तुमची कमांड झाली. काय झाली तुमची बाण, हे कमांड. म्हणजे कोणतं सेंटेन्स झालं हे, हे अगेन इम्पेरेटिव्ह झालं. म्हणजे याचं जर तुम्हाला सेंटेन्स मध्ये यातलं काय दिसत नसेल तर डेफिनेटली ते काय असते, डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह असते. म्हणजे ते काय असणार आहे, तुमचं स्टेटमेंट असणार आहे. बिकॉज स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ते बरोबर असू शकते किंवा चुकीचं असू शकते, हा नंतरचा पाठ आहे. परंतु बट हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा, बट नॉट बोथ सायमल्टेनियस. जर तासगावमध्ये मी खुल्लम रेकॉर्डिंग मध्ये बोलतो, जे बाकीचे क्लास मी विचारणार, हे याचं मिनिंग सांग बाबा, काय काय माहिती. काळजी करू नका, आपण तुम्हाला मी देताना बेसिक पूर्ण देणार, परिपूर्ण असणार. ठीक आहे, तर ह्याचा मिनिंग वरून तुम्हाला अजून एक टाईप पडतो, तो तुम्हाला आपण ह्याच्यानंतर बघणार आहे. ठीक आहे, कळलंय. सिंपल मध्ये स्टेटमेंट कुणाला बघायचं, सर ज्या सेंटेन्स मध्ये आपल्याला इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी आणि इंटरव्ह्यू सारखं काही दिसत नाही, डेफिनेटली काय असणार आहे, तुमचं स्टेटमेंट असणार आहे. अदरवाइज स्टेटमेंट कुणाला म्हणायचं, की डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्सला आपण काय बोलणार, स्टेटमेंट बोलणार आहे. क्लिअर, अहो समजले का. आता सगळं त्याच्यापर्यंत कळलं, म्हणजे डिक्लेरेटिव्ह आणि असर्टिव्ह सेंटेन्स ओळखलं. आता याचं पुढचं बघा काय दिलंय, विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. आता याचं मिनिंग काय बघा इकडे. हा, सन रायझेस इन द ईस्ट. जनरल नॉलेज आहे आपल्याला, सूर्य पूर्वेला उगवतो. ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. बरोबर आहे, की झाला आन्सर तुमचं ट्रू झालं. ठीक आहे, पुढं 3 इज अन ऑड नंबर. 3 विषम संख्या आहे, नक्की ना. ओके, जे तुमचं परत काय झालं, ट्रू झालं. ठीक आहे, हा 5 2 11 फॉल्स. व्हेरी गुड, फॉल्स. 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर, फॉल्स. का, रिझन पण माहिती पाहिजे का, त्याचं स्क्वेअर रूट निघाता नाही. ओके, सो इट इज अ, मी म्हणलं याला फॉल्स. ओके, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. मी मला असं म्हणतोय बघ, अरे तुमचं लक्ष का नाही मला बघायचं होतं, कुठं लक्ष देता लागायला. काय लागा अवघड आहे बघा, तुमचं पण फक्त भावाला मांडलं भावाला आपण. बरोबर आहे, बघा लक्ष किती जण, भाऊ तू बरोबर आहे. ठीक आहे, लक्ष फक्त एकदा नुसतं होतासारखं बघायला आपल्याला घेऊन तुम्ही. हा हा, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. हा हा, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. काय झालं, हे ट्रू आहे का फॉल्स आहे, कोणतं फॉल्स म्हटलं बघ. हा, हे काय झालं तुमचं ट्रू. बरोबर आहे, बरं एक्स मायनस पुढची विचारायची गरज. बरं आता तो समजून घ्या, ट्रू किंवा फॉल्स कसं जातं तिकडे बघा. एक्स मायनस 7 इज इक्वल टू 3. बरोबर आहे, चेनच्या काही ठिकाणी काय होणार, 10 मायनस 7 3 याचा आहे. म्हणजे ज्याच इट इज ट्रू झाला. दोनदा झाले पोरे, मास्तर पेंगलं की आपण क्लास पेंग जरा फ्रेश होऊन यायचा वाटतं, पाणी घेऊन काही प्रश्न. ठीक आहे, हा. सो पुढं आता समजा समजा मी काय म्हणतो हेच आहे, परंतु याच्या अवधी मी तुम्हाला म्हणून समजा एक्स इज इक्वल टू 15. सो व्हॉट इज युअर आन्सर.
स्टेटमेंट आहे का? अरे आहे की हे समजून घ्या. ज्या वेळेला एखादं सेंटेन्स काय होतं, स्टेटमेंट होते. समजून घ्या. एखादं सेंटेन्स काय ह्याला त्याला काय मानगड नाही. हे ट्रू फॉल्स नसतंय. ट्रू फॉल्स कुणाला म्हणायचं? सेंटेन्स काय म्हणलं पाहिजे? स्टेटमेंट म्हणलं पाहिजे. सेंटेन्स मला काय म्हणलं पाहिजे? स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणल्यानंतर त्याला काय येणार? ट्रू ऑर फॉल्स. त्याशिवाय येत नाहीये. जमतंय? हा. मग मग हे तुमचं काय झालं? स्टेटमेंट आहे, परंतु त्याची व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. कधी एक्स व्हॅल्यू किती असताना? 50. क्लिअर? परत ये. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. कोण आहे तो? महाराष्ट्राच्या बाहेरचा माणूस. हा, मोदीचा बघतो. गुजरात. हा, काय आहे? ट्रू आहे. काय आहे आमचं? ट्रू. कळलंय? व्यवस्थित? याच्यापर्यंत डाऊट आहे कुणाला? ठीक आहे, लिहून घ्या एवढं. हा, काय म्हणते? हो, हे सगळं लिहायचंय. हे सगळं लिहायचंय. हा बघा, 2 मिनिटं ऐका. जरासं मोठ्यानं बोलत जावा, त्याच्यामुळे पूर्ण ऐकू येत नाही. एक कान बंद राहतो, एक कान चालू राहतो. ठीक आहे त्यामुळे. ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित.